नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एमपीसी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल आणि चालू घडामोडी रिलेटेड महत्त्वपूर्ण क्वेश्चन पाहत आहोत. या लेक्चरचा आपण 9वा भाग पाहणार आहोत. या अगोदर महत्त्वपूर्ण 8 लेक्चरमध्ये महत्त्वपूर्ण भूगोलाचे आणि चालू घडामोडी रिलेटेड क्वेश्चन पाहिलेले आहे. जर ते लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या. येणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन, पोलीस सेवा, त्याचप्रमाणे तलाठी, इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त असं हे क्वेश्चन आहेत. ओके, सो पाहून घ्या, इम्पॉर्टन्स आहे. मध्ये आपण महत्त्वपूर्ण असे 25 क्वेश्चन पाहणार आहोत, ज्यामध्ये भूगोलाचे 10 आणि चालू घडामोडी रिलेटेड विषयाचे 15 क्वेश्चन महत्त्वपूर्ण पाहणार आहोत. सो लेक्चरला स्किप न करता पहा. ओके, पूर्ण लेक्चर तुम्हाला बेनिफिट नक्की मिळेल तुमच्या एक्झाममध्ये. त्याचप्रमाणे या पेपरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला MPSC स्टडी MPSC MH या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तिथे जाऊन ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, सो आपण क्वेश्चन पाहूया. प्रथमतः चालू घडामोडी या विषयाचे 15 क्वेश्चन पाहूया. त्यानंतर भूगोलाचे महत्त्वपूर्ण 10 क्वेश्चन पाहणार आहोत. ओके, पहिला प्रश्न पहा. नुकतेच निधन झालेल्या शेख खलिफा बिन जाहेद अल नहान यांनी UAEचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक म्हणून अनुक्रमे कितवे राहिलेले आहेत? त्यांचं नुकतं निधन झालेलं आहे, शेख खलिफा बिन जाहेद अल नहान. ओके, सो ऑप्शन 1 दिलेला आहे 3रे आणि 17वे, ऑप्शन 2 दिलेला आहे 1ले आणि 18वे, ऑप्शन 3 दिलेला आहे 2रे आणि 16वे, आणि ऑप्शन 4 दिलेला आहे 4थे आणि 15वे. सो शेख खलिफा बिन जाहेद अल नहान यांनी UAEचे अध्यक्ष म्हणून 2रे आणि अबुधाबीचे शासक म्हणून 16वे म्हणून कारभार सांभाळला होता. ओके, त्यामुळे प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. ओके, प्रश्न दुसरा पहा. देशातील पहिल्या अमृत सरोवराचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? महत्त्वपूर्ण आहे. अमृत सरोवर नावाचा जो उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत याचे प्रथमतः उद्घाटन आपल्या कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे? अशा टाईपचा हा प्रश्न आहे. यावरती प्रश्न डेफिनेटली बनवू शकतो तुम्हाला एन्व्हायरमेंट या अँगलने. फर्स्ट आहे ऑप्शन राजस्थान, सेकंड तामिळनाडू, थर्ड गोवा आणि फोर्थ आहे उत्तर प्रदेश. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील रामपूर येथील पटवाई येथे देशातील पहिल्या अमृत सरोवराचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोतांचा विकास आणि पुनर्जीवन करणे हे या अमृत सरोवर मिशनचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे भविष्यासाठी पाणी वाचवण्याच्या उद्देशाने माननीय देशाचे पंतप्रधान मोदी यांनी 24 एप्रिल 2022 रोजी या मिशन अमृत सरोवर नावाचा उपक्रम सुरू केला होता. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा पहा. स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर देशातील कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? महत्त्वपूर्ण आहे हा क्वेश्चन. ओके, 1 उत्तर प्रदेश, 2 मिझोराम, 3 पंजाब, 4 आंध्र प्रदेश. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये उभारले जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुठे? तर वाराणसी या ठिकाणी. लक्षात ठेवा, स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर कुठे उभारले जाणार आहे? वाराणसी या ठिकाणी, उत्तर प्रदेश राज्य. ओके, चौथा प्रश्न पहा. देशातील पहिल्या राष्ट्रीय सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या फॉरेन्सिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ते कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? 1 तेलंगणा, 2 राजस्थान, 3 आंध्र प्रदेश, 4 महाराष्ट्र. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्यातील हैदराबाद या शहरामध्ये ही सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. लक्षात ठेवा. क्वेश्चन 5 पहा. पायलट प्रोजेक्ट कशा संदर्भात आहे? अ. नवतरुणांना विमाने निर्माण करण्यासाठी, ब. ग्रामीण भागातील रस्ते बांधणीसाठी, क. आदिवासी तरुणांना कौशल्य देण्यासाठी, ड. यापैकी नाही. सो हा पायलट प्रोजेक्ट आहे तो आदिवासी तरुणांना कौशल्य प्रदान करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण आहे. अशा टाईपचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिटेल्समध्ये पहा. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्र्यांनी मध्य प्रदेश येथील आदिवासी तरुणांना कौशल्य देण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प हा सुरू करण्यात आला. त्यानंतर या पथदर्शी प्रकल्पांतर्गत 6 राज्यांमधून निवडलेल्या 17 जिल्ह्यातील 17 क्लस्टरमधील सुमारे 250 लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हे 6 राज्य कोणकोणते आहेत पहा. जे ट्राईब्स आहेत
30 राज्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. ट्राईब्स पॉप्युलेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं. ओके, या पथदर्शी प्रकल्पांतर्गत 5 विषयामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. ते विषय पहा: कृषी यांत्रिकीकरण, ई गव्हर्नन्स, वीज आणि सौर ऊर्जा, प्लंबिंग आणि दगड बांधकाम, दुचाकी वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल. हे 5 विषयांतर्गत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे हा टॉपिक. ओके, त्यानंतर स्पोर्ट रिलेटेड आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात, कारण नुकत्याच 2-3 दिवसात झालेल्या ह्या घडामोडी आपण पाहत आहोत. हे 15 क्वेश्चन आपण त्यामधून घेतले आहेत. ओके, सो 2022चा उबेर कप कोणी जिंकला आहे? उबेर कप कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? अशा टाईपचा किंवा अशा अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बॅडमिंटन. ओके, या स्पर्धेशी त्याचा संबंध आहे, उबेर आणि थॉमस कप. ओके, सो अ चीन, ब दक्षिण कोरिया, को हाँगकाँग अँड ड जपान. सो या प्रश्नाचं उत्तर आहे थायलंड येथील इम्पॅक्ट एरिना येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये दक्षिण कोरियाने चीनचा पराभव केला. ओके, महत्त्वपूर्ण आहे. आणि दक्षिण कोरियाने या स्पर्धेचे दुसरे विजेतेपद जिंकलेलं आहे. ओके, दुसरे विजेतेपद आहे या दक्षिण कोरिया या देशाचे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. 2022चा विजेता कोण आहे? तर दक्षिण कोरिया. कोणत्या देशाला हरवलं आहे? चीनला. ओके, सो उबेर कप या संदर्भात माहिती पाहूया. स्थापना पहा: 1957 मध्ये या उबेर कपची स्थापना करण्यात आली. सहभागी संघ असतात ते 16 असतात. महिला राष्ट्रीय बॅडमिंटन संघामध्ये खेळवली जाणारी ही महिला बॅडमिंटन स्पर्धा आहे. आधी 3 वर्षातून एकदा होणारी ही स्पर्धा 1984 सालापासून 2 वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या उबेर चषकाचे नाव माजी ब्रिटिश महिला बॅडमिंटनपटू बेट्टी उबेर यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे, ज्यांनी 1950 मध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची कल्पना त्यांनी मांडली होती. त्यामुळे त्यांचं नाव या चषकाला देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. या स्पर्धेचा जवळपास सर्वाधिक विजेता आहे तो चीन राहिलेला आहे. जवळपास 15 वेळा चीनने या स्पर्धेचं विजेतेपद फटकावलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 7वा पहा: भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे? महत्त्वपूर्ण आहे. एन्व्हायरमेंट या इंग्लिश तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 अ मध्य प्रदेश, ब राजस्थान, क झारखंड, ड उत्तर प्रदेश. सो या प्रश्नाचं उत्तर आहे जो 52वा व्याघ्र प्रकल्प आहे तो राजस्थान राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे. याचं नाव आहे रामगड विषधारी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प असं आहे. भारतातील हा 52वा व्याघ्र प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. राजस्थानातील हा 4था व्याघ्र प्रकल्प आहे. या अगोदर राजस्थानामध्ये रणथंबोर, सरिस्का, मुकुंद्रा हे महत्त्वपूर्ण 3 व्याघ्र प्रकल्प आहे आणि 4था आहे तो रामगड विषधारी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प. ओके, क्वेश्चन 8वा पहा: थॉमस कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उबेर कप हा महिलांच्या संदर्भात आहे बॅडमिंटन, आणि थॉमस कप हा पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आहे. ओके, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. थॉमस कपचा 2022चा विजेतेपद कोणी जिंकलेला आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. यावरती 100% प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, कारण तसं आहे. ओके, अ इंडोनेशिया, ब भारत, क ब्राझील, ड मलेशिया. जवळपास हा कप स्थापन झाला 1949 नंतर. या 49 नंतर भारताने एकदा सुद्धा ही स्पर्धा जिंकली नव्हती, परंतु 2022च्या स्पर्धेमध्ये भारताने यावरती मोहर उठवली आहे आणि भारताने या स्पर्धेचं प्रथमतः विजेतेपद पटकावलेलं आहे. लक्षात ठेवा, भारताने 73 वर्षानंतर या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. किती? 73 वर्षानंतर. ओके, भारताने या स्पर्धेमध्ये 2022च्या इंडोनेशियाला 3-0 पराभव करून आपला इतिहास नोंदविला आहे. लक्षात ठेवा. थॉमस कप या संदर्भात माहिती पाहूया. स्थापना 1949. सहभागी संघ 16. पुरुष राष्ट्रीय बॅडमिंटन संघामध्ये खेळवली जाणारी ही पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आहे. आधी 3 वर्षातून एकदा खेळवली जात होती, परंतु 1982 पासून 2 वर्षातून एकदा आयोजित केली जाते. महिलांची 84 पासून. ओके, सर्वाधिक वेळा विजेता आहे तो थॉमस कपचा आहे. इंडोनेशिया राहिलेला आहे जवळपास 14 वेळा, आणि उबेर कपचा चायना 15 वेळा. लक्षात ठेवा, उबेर कप महिलांच्या संदर्भात आहे आणि थॉमस कप पुरुषांच्या संदर्भात आहे. ओके, 9वा प्रश्न पहा: भारताच्या सहकार्याने कोणत्या देशामध्ये रुपर अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे? महत्त्वपूर्ण आहे. अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये भारताच्या सहकार्याने उभारला जात आहे? अ अफगाणिस्तान, ब नेपाळ, क म्यानमार, ड बांगलादेश. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशामध्ये भारताच्या सहकार्याने जी पद्मा नदी आहे
गंगा या नदीला बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखले जाते. या पद्मा नदीच्या तीरावरती रुपरे ठिकाण आहे. त्या ठिकाणी हा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. जवळपास हा 2.4 गिगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 10 पहा. नुकतीच RBIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अ. राजीव रंजन, ब. सिद्धिकांता पटनाईक, क. राजेश्वर कुमार, ड. अ व ब. या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव रंजन आणि सिद्धिकांता पटनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन 10व्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे अ व ब. क्वेश्चन 11 पहा. शेख मोहम्मद बिन झायेद अल नहान यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? नुकत्याच शेख खलिफा बिन झायेद अल नहान यांच्या जागी आता नवीन राष्ट्राध्यक्ष असणार आहेत UAEचे. ते कोण आहेत? ओके, उत्तर सांगण्यात आलेलंच आहे. सो शेख मोहम्मद बिन झायेद अल नहान यांची आता UAEच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन 12 पहा. नुकत्याच निधन झालेल्या अँड्रू सायमन या क्रिकेटपटूने कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे? कोणत्या स्पोर्ट्समधून? तर क्रिकेट या स्पोर्टमधून अँड्रू सायमनने कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे किंवा हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? या अँगलने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक अ आहे न्यूझीलंड, ब ऑस्ट्रेलिया, क इंग्लंड आणि ड आयर्लंड. सो या प्रश्नाचं उत्तर आहे, बरेच जणांना या प्रश्नाचं उत्तर माहीत सुद्धा असेल, तर ऑस्ट्रेलिया या देशाचा हा क्रिकेटपटू आहे. त्याचं नुकतंच अपघातामध्ये निधन झालेलं आहे. पहा. माणिक शहा यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? अ मेघालय, ब त्रिपुरा, क मिझोराम, ड अरुणाचल प्रदेश. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो माणिक शहा यांची त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अगोदर मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे माणिक शहा आता त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न 14 पहा. अस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग पुरस्कार कोणी जिंकला आहे? महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे हा. नर्सिंग संदर्भात हा ग्लोबल जागतिक पुरस्कार आहे. तो कोणाला मिळालेला आहे? अ अन्ना काबेले, दुबा, ब विन्सन रिटा, क रोस्ता मारिया, ड यापैकी नाही. सो या प्रश्नाचं उत्तर आहे केनियाची नर्स आहे अन्ना काबेला दुबा यांना अस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे, लक्षात ठेवा. त्यांनी शिक्षणाची समर्थन करण्यासाठी शिक्षणाचं समर्थन केलं. त्याचप्रमाणे तिच्या समुदायातील स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसारख्या कालबाह्य सांस्कृतिक प्रथाविरुद्ध मोहीम राबवली. त्यामुळे त्यांना हा पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. अस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग पुरस्कार अन्ना काबेला दुबा. त्यांची कंट्री आहे केनिया. ओके, लक्षात ठेवा. क्वेश्चन 15 पहा. 2021 मध्ये सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? रेमिटन्स म्हणजे एखादा भारतीय व्यक्ती परदेशात जाऊन जर तो पैसा कमवून भारतात परत पाठवत असेल, त्या स्वरूपात कमवलेलं उत्पन्न हे रेमिटन्स या स्वरूपात मोजलं जातं. ओके, त्यालाच रेमिटन्स असं म्हणतात. कॉमर्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांना ही टर्म्स क्लिअर असेल. ओके, हे थोडक्यात लक्षात ठेवा. सो अ चीन, ब भारत, क मेक्सिको, ड फिलिपाईन्स. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा 2021 मधला देश आहे तो भारत आहे. त्यानंतर मेक्सिको देशाचा क्रमांक लागतो, त्यानंतर चीन, त्यानंतर फिलिपाईन्स, त्यानंतर इजिप्त. ओके, असे 5 देश क्रमवाईज लक्षात ठेवा. प्रथम क्रमांकावर आहे भारत, त्यानंतर मेक्सिको, त्यानंतर चायना, त्यानंतर फिलिपाईन्स, त्यानंतर इजिप्त आणि असा देशांचा क्रम आहे, लक्षात ठेवा. आता आपण महत्त्वपूर्ण 10 जॉग्रफी रिलेटेड क्वेश्चन पाहणार आहोत 16 पासून 25 पर्यंत. पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. एक दिलेलं आहे टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे. 2 भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठं धरण आहे. 3 हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरणापैकी एक धरण आहे. 4 वरीलपैकी एकही नाही. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो टेहरी धरण आहे ते जगातील सर्वात उंच धरण नाही, भारतातील उंच धरण आहे. जगातील उंच धरण आहे ते चायनामध्ये आहे. जिनपिंग वन नावाने 305 मीटर उंचीचं हे धरण आहे जगातील सर्वात उंच धरण. भाकरा नांगर प्रकल्प आहे भारतातील सर्वात मोठं धरण आहे. सतलज नदीवर हे बांधण्यात आलेलं आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. आणि सर्वात लांब धरणापैकी हिराकूड धरण आहे महानदी नदीवरती ओडिशा राज्यामध्ये 25.8 किलोमीटर लांबीचं हे धरण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 17 पहा. खालील विधानाची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. विधानं
दोन दिलेले आहेत अ आणि ब. भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. विधान अ देण्यात आलेलं आहे. आणि विधान ब मध्ये भारताचा दक्षिणोत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. पर्याय चार देण्यात आलेला आहे. अ ब दोन्ही बरोबर, अ ब दोन्ही चूक, अ बरोबर ब चूक, ब बरोबर अ चूक. सुविधान अ पाहूया. भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे नाही. भारत पूर्णतः उत्तर गोलार्धात स्थित आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे विधान अचूक आहे. आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे, हो बरोबर. उत्तर दक्षिण विस्तार हा विस्तार म्हणजे लांबी, उत्तर ते दक्षिण लांबी ही 3214 आहे आणि पूर्व पश्चिम तीच लांबी तुम्हाला 2933 किलोमीटर आढळून येते. त्यामुळे दक्षिणोत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब बरोबर असून विधान अचूक आहे. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. 18वा क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो? एक परतीचा पाऊस आणि जो एंटर होणारा पाऊस, या दोन्ही शाखापासून पाऊस पडणारा असा प्रदेश कोणता? सो विदर्भ एक देण्यात आलेला आहे. त्यानंतर 2 मराठवाडा, 3 खानदेश आणि 4 कोकण. या प्रश्नाचं उत्तर आहे विदर्भ. विदर्भाला दोन्ही शाखापासून पाऊस पडतो. ओके, महत्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन 19वा पहा. महाराष्ट्रातील नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. एक दिलेलं आहे. गोदावरी महाराष्ट्राची सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. 2 उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. 3 परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिन्या आहेत. आणि 4 वरील सर्व बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व विधाने बरोबर आहेत. सुमारे गोदावरी नदीने महाराष्ट्राचा अर्धा भाग व्यापलेला आहे. आणि उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या म्हणजे नर्मदा आणि तापी ह्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात मध्य प्रदेश राज्यामध्ये. आणि परराज्यातून येणाऱ्या या 2 नद्या आहेत त्या पश्चिम वाहिन्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न 20वा पहा. महाराष्ट्रातील कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेलं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. हा क्वेश्चन रिपीट अनेक वेळा झालेला आहे, त्यामुळे परत रिपीट होण्याची शक्यता सुद्धा दाट असते. ओके, 1 पारस, 2 एकलरे, 3 खापरखेडा आणि 4 चोला. सो या प्रश्नाचं उत्तर आहे चोला हे औष्णिक विद्युत केंद्र हे बंद करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. बाकी सर्व ऍक्टिव्ह आहेत. क्वेश्चन 21 खाली दिलेल्या द्वीप समूहांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम योग्य ओळखा. 1 मलेशिया, न्यूगिनी, न्यूझीलंड, जपान, नोवाया झिमल्या. 2 दिलेला आहे. जपान, न्यूगिनी, न्यूझीलंड, मलेशिया तर नाही आहे. नोवाया झिमल्या 3 दिलेला आहे. न्यूगिनी, न्यूझीलंड, मलेशिया, जपान, नोवाया झिमल्या. आणि 4 दिलेला आहे. मलेशिया, न्यूगिनी, जपान, न्यूझीलंड, नोवाया झिमल्या. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उतरता क्रम पहा. मलेशिया सर्वाधिक मोठा द्वीपसमूह आहे. जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह म्हणजे मलेशिया आहे. ओके, त्यानंतर आहे तो कॅनेडियन आर्टिक आहे. त्यानंतर न्यू गिनी आहे. त्यानंतर जपान आहे. त्यानंतर ब्रिटिश बेटे आहेत. त्यानंतर न्यूझीलंड आहे. त्यानंतर अँटिली हा द्वीपसमूह आहे. त्यानंतर नोवाया झिमल्या. त्यामुळे प्रश्न 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. नोवाया झिमल्यानंतर स्वालबार्ड जो की आर्टिक महासागरामध्ये आपल्याला द्वीपसमूह पाहायला मिळतो. आणि सेव्हर्निया झिमल्या जो हा सुद्धा आर्टिक महासागरामध्ये स्थित आहे, लक्षात ठेवा. PDF मध्ये याची विस्तृत स्वरूपात तुम्हाला क्षेत्रफळ देण्यात आलेलं आहे आणि संबंधित द्वीपसमूह कोणत्या महासागरामध्ये आहेत हे सुद्धा देण्यात आलेलं आहे. नक्की भेट द्या. तुम्हाला या अँगलने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की द्वीपसमूह एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जोड्या लावा स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब मध्ये तुम्हाला हे द्वीपसमूह कोणत्या महासागरामध्ये स्थित आहेत. ओके, अशा टाईपचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, क्वेश्चन 22वा पहा. खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात. A. उत्तर भारतात कमी तापमान असतं. B. उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. C. हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो. D. वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. सो जेव्हा भारतामध्ये हिवाळा चालू असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा चालू असतो.
त्यामुळे आपल्याकडे किरण ही तिरपी पडतात. ज्या ठिकाणी टेम्परेचर जिथं लो असतं त्या ठिकाणी हाय प्रेशर हे पट्टे निर्माण होतात. ओके, त्यामुळे उत्तर भारतात तेव्हा कमी तापमान असतं कारण तिरपी किरणे पडतात. ओके, आणि ऑस्ट्रेलियाच्या या ठिकाणी तेव्हा उन्हाळा चालू होतो दक्षिण गोलार्धात, त्यावेळी तिथं लंबरूप किरणे पडतात. त्या ठिकाणी तापमान हे जास्त होतं, तिकडे लो प्रेशर आणि आपल्याकडे हाय प्रेशर तयार होतो. त्यामुळे स्टेटमेंट ए आणि बी बरोबर आहे. कमी तापमान आणि उच्च दाब असलेला विभाग असतो. हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो का? नाही, तर जास्त होत जातो, कारण त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त दक्षिण गोलार्धात त्या ठिकाणी लंबरूप किरणे पडत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर लो असतं आणि आपल्याकडे हे हाय असतं. त्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे हे हा दाबाचा पट्टा वाढत जातो. ओके, वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात का? बरोबर, जमिनीवर हाय प्रेशर निर्माण होतं. त्याचवेळी समुद्राचं तापमान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी लो प्रेशर तयार होतं. त्यामुळे वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. सो ए, बी आणि डी ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, क्वेश्चन 23 पहा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता आहे? यावरती 3 प्रश्न तयार होऊ शकतात. प्रथमतः हा प्रश्न पाहूया. पर्यटन तालुका कोणता आहे? 1 केज, त्यानंतर 2 खुलताबाद, 3 दापोली आणि 4 पन्हाळा. सो महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आहे तो पन्हाळा आहे. पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि आपली पर्यटन राजधानी जिल्हा किंवा शहर आहे औरंगाबाद. लक्षात ठेवा, तिन्ही टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतो. ओके, क्वेश्चन 24 पहा. वातावरणातील कोणत्या थरामध्ये हवेतील वायूचे प्रमाण सर्वात जास्त आढळतं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. 5 थर आढळतात आपल्या वातावरणाचे. ओके, त्या 5 थरांपैकी कोणत्या थरामध्ये वायूचं प्रमाण, हवेतील वायू असतात त्यांचं प्रमाण सर्वात जास्त आढळतं? 1 दिलेला आहे दलांबर, 2 बाह्यांबर, 3 तपांबर आणि 4 आयनांबर. सो ज्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, जो वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे तपांबर, या थरामध्ये हवेच्या वायूचे प्रमाण जास्त आहे. हवेतील जे वायू आहेत त्यांचे प्रमाण जास्त आहे. जवळपास 80% वायूचं प्रमाण या थरामध्ये आढळतं. तर त्यानंतर त्याच्यावरती असणारा जो स्थितांबर आहे त्या थरामध्ये 19%, दलांबर आणि आयनांबरमध्ये वायूचं प्रमाण कमी कमी होत जातं, जवळपास 1%. आणि जो बाह्यांबर आहे त्या ठिकाणी कोणताही वायू आढळत नाही. ओके, म्हणजे भूपृष्ठालगत वायूचं प्रमाण जास्त असतं. जसं उंच जावं तसं वायूचं प्रमाण सुद्धा कमी कमी होत जातं. क्वेश्चन 25 पहा. नकाशा वाचन बेसिस हा क्वेश्चन आहे. समोर दिलेल्या जिल्ह्यांच्या आकृतीत कोणते अभयारण्य जुळते? योग्य पर्याय जुळवा आहे. ब, क, ड म्हणजे जिल्हे देण्यात आलेले आहेत आणि खाली त्या जिल्ह्यातील अभयारण्य ओळखा अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. नागझिरा दिलेला आहे. चप्राळा, तानसा, फणसाड. 2 मध्ये चप्राळा, तानसा, नागझिरा, फणसाड. 3 मध्ये फणसाड, चप्राळा, तानसा, नागझिरा आणि 4 मध्ये दिलेला आहे तानसा, फणसाड, चप्राळा, नागझिरा. सो आपल्याला प्रथमतः जिल्हा ओळखता आला पाहिजे. पहिला जो जिल्हा आहे तो ठाणे जिल्हा आहे. त्यानंतर दुसरा आहे तो रायगड जिल्हा. तिसरा आहे तो अशा टाईपचा गडचिरोली आणि चौथा आहे तो गोंदिया. सो आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये नागझिरा आढळतं का? तर नाही, नागझिरा आढळतं ते गोंदिया जिल्ह्यामध्ये. क्वेश्चन ड चं फणसाड नाही यायला पाहिजे. ओके, फणसाड हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय 1 आणि 2 जातो, राहिला पर्याय 3 आणि 4. सो फणसाड रायगड जिल्हा, रायगड जिल्हा देण्यात आलेला आहे. सो पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, ब आहे तानसा, ब आहे फणसाड, गडचिरोली जिल्हा चप्राळा आणि गोंदिया जिल्हा नागझिरा. सो अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, असे महत्त्वपूर्ण 25 क्वेश्चन ज्यामध्ये 10-15च्या पॅटर्नने आपण चालू घडामोडी आणि भूगोलाचे महत्त्वपूर्ण क्वेश्चन पाहिलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण अशा टाईपचे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास थांबू, इथंच भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.